मित्रांनो, मी चरण खता, संचालक VMK अकॅडमी. VMK अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आपला फार इंटरेस्टिंग आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना नेहमी प्रॉब्लेम जो देतो तो म्हणजे एका क्वांटिटीचं दुसऱ्या क्वांटिटीमध्ये रूपांतर कसं करायचं. जसं उदाहरणार्थ 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, 5 मीटर बरोबर किती मिलीमीटर, किंवा 1 किलोग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम. तर असे खूप सारे प्रश्न आपले असतात. किंवा मोठ्या क्वांटिटीचं रूपांतर छोट्या क्वांटिटीमध्ये, किंवा छोट्या क्वांटिटीचं रूपांतर मोठ्या क्वांटिटीमध्ये. जसं एखाद्याला सपोज 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर हे कन्वर्ट करायचं असेल तर बघा, आजपासून तुमचा हा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. फक्त तुम्हाला हे दिलेले 6 ते 7 शब्द आहे बघा. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली असं पाठ करायचं आहे. एवढंच वाक्य, एवढेच शब्द तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहे. काय? किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली एवढं फक्त लक्षात ठेवायचं. बघा, आता आपण एक उदाहरण घेऊयात. उदाहरण आहे 1 किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर, असा तुम्हाला प्रश्न आहे. काय करायचं? 1 किलोमीटर, किलोच्या खाली 1 लिहा, किलोच्या खाली 1 लिहिला. आता सेंटीमीटर, सेंटीपर्यंत किती सेंटीपर्यंत 0 देत जा. बघा, इथे 1, हेक्टोच्या खाली 1 द्या, डेकाच्या खाली, मीटरच्या खाली इथे 1 द्या आणि इथे 1 द्या. बघा किती शून्य होतात, 5 शून्य होतात. म्हणजे 1च्या पुढे 5 शून्य म्हणजे 1,00,000 सेंटीमीटर झाले. साधं आहे बघा. 1 किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर? 1,00,000 सेंटीमीटर होतात. बघा, पुढचा क्वेश्चन आपण घेऊयात. आता इकडे बघा, इथे तुम्हाला दिलेले आहे ग्रॅम, मीटर आणि लिटर. सर्वांना माहीत आहे, आपण वजन मोजायचं असेल तर ग्रॅम घेणार, अंतर मोजायचं असेल तर मीटर, आणि लिक्विड मोजायचं असेल तर लिटर. त्याच पद्धतीने जर तुम्हाला किलोमीटर दिलेलं असेल तर इथे मीटर घ्या, किलोग्रॅम आणि किलो लिटर. ओके, या पद्धतीने. बघा, पुढचा क्वेश्चन मी देतो इथे की 2 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम. 2 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम. बघा, किलोच्या खाली 2 घ्या, 0 0 0. किती आलं? 2 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? तर 2 किलोग्रॅम बरोबर 2000 ग्रॅम. आता पुढचा क्वेश्चन आपण घेऊ. पुढचा क्वेश्चन बघा आहे की 2 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. बघा, 2 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. मीटरच्या खाली 2 लिहून टाका, मीटरच्या खाली 2 लिहा आणि सेंटीपर्यंत 0 द्या, 1 आणि 2. बघा, 2 मीटर बरोबर किती सेंटीमीटर झाले? 200 सेंटीमीटर होतात. ओके, याच पद्धतीने आपण पुढचा क्वेश्चन घेऊयात. 50 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर. बघा, इथे मीटर आहे तर इथेही मीटरच घेतलेले. 50 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर. बघा, सेंटीमीटरच्या खाली, सेंटीच्या खाली 50 पूर्ण लिहून टाका, सेंटीच्या खाली पूर्ण 50 लिहिले आणि मीटर मिलीपर्यंत 0 वाढवत जा, 1 0 म्हणजे किती? 500 मिलीमीटर. सोपं आहे ना एकदम. 50 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर? 500 मिलीमीटर. याच पद्धतीने जर तुम्हाला काढायचं आहे की 222 मीटर, तुम्हाला प्रश्न दिलेला आहे सपोज 222 किलोमीटर घेऊया. 222 किलोमीटर बरोबर किती मीटर. 222 किलोमीटर बरोबर किती मीटर. बघा, सोपं आहे. तुम्हाला सांगितलं की हा पूर्ण नंबर किलोच्या खाली लिहून टाका, किलो आहे म्हणून. इथे बघा 222 पूर्ण असे लिहून टाकले. इथे आहे मीटर, मीटरपर्यंत 0 वाढवा, हेक्टोच्या खाली 1, डेकाच्या खाली 1 आणि इथे मीटरच्या खाली 1. किती आलं बघा? 2,22,000. किती आलं? 2,22,000
1000 मीटर. लक्षात घ्या 222 किलोमीटर म्हणजे किती मीटर होतात? 2,22,000 मीटर होतात. ओके, याच पद्धतीने अजून 1-2 उदाहरणं आपण असे घेऊयात. म्हणजे आपण काय करतोय इथं, मोठ्या क्वांटिटीचं रूपांतर छोट्या क्वांटिटीमध्ये करतोय. मोठ्या क्वांटिटीचं रूपांतर म्हणजे किलोमीटरला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करतोय, मीटरला सेंटीमीटरमध्ये करतोय, सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये करतोय. पण आपण आता छोट्या क्वांटिटीचं रूपांतर मोठ्या क्वांटिटीमध्ये करणार आहोत. बघा एकदम सोपं आहे. छोट्या क्वांटिटीचं रूपांतर मोठ्या क्वांटिटी करण्यासाठी काय करायचं, इथे थोडं तुम्हाला चेंज करायचं आहे. जर मी तुम्हाला दिलं की 222 मीटर बरोबर किती किलोमीटर, बघा इथे छोटी क्वांटिटी आहे, छोट्या क्वांटिटीचं मी करतोय मोठ्या क्वांटिटीमध्ये रूपांतर. इथे काय करायचं बघा, इथे काय करत होतो तर किलोमीटरच्या खाली पूर्ण हा नंबर लिहत होतो, मीटरच्या खाली पूर्ण नंबर लिहत होतो. पण इथे तसं नाही करायचं. हा 222 मीटर पासून किलोमीटर पर्यंत उलटा मांडत यायचा. म्हणजे बघा इथे हा 2 घ्या, इथे हा 2 इथे घ्या, हा 2 इथे घ्या. आपल्याला कुठपर्यंत मांडायचं आहे? किलोपर्यंत. पण इथे तर नंबर संपले. मग काय करा, इथे 0 घ्या आणि इथे पॉईंट द्या. झालं आपला आन्सर 0.222 किलोमीटर. 222 मीटर म्हणजे किती किलोमीटर होतात? 0.222 किलोमीटर होतात. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. बघा जर सपोज हे असेल 3,30,504 मीटर घेतलं. 3,30,504 मीटर बरोबर किती किलोमीटर घेऊयात? ओके, बघा मी काय सांगितलं, ही संख्या मीटर पासून उलट्या क्रमाने मांडत या. मीटर पासून उलट्या क्रमाने कुठपर्यंत? किलोमीटर पर्यंत. बघा पहिला नंबर आहे 4 असाचा लिहतो, 0 हा डेकाच्या खाली लिहा, 5 हा हेक्टोच्या खाली. आता उरली किती संख्या इथे? 330. हे 330 पूर्णपणे इथे असे लिहा आणि इथे द्या पॉइंट आणि आपलं आन्सर आलं 330.504 किलोमीटर. किती? 330.504 किलोमीटर. म्हणजे काय तर 3,30,504 मीटर बरोबर किती होतात? 330.504 किलोमीटर होतात. तर याच पद्धतीने तुम्ही उलट्या क्रमाने छोट्या क्वांटिटी